आज मी तुम्हाला दाखवते आहे इन्स्टंट असा पिंक सॉस पास्ता. तुम्ही बघू शकता किती मस्त टेम्पटिंग दिसतोय. मी यासाठी पेने पास्ता वापरला आहे. तुम्ही एल्बो मॅक्रोनी किंवा इतर कोणत्याही प्रकारचा पास्ता वापरू शकता. आणि हा एक इन्स्टंट प्रकार आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, थोडंसं तेल आणि बटर दोन्ही मिक्स आपल्याला घ्यायचं आहे एका कढईमध्ये. नुसतं बटर खूप छान लागतं, पण ते थोडंसं बर्नड आउट होतं आणि मग नंतर जास्त थिकन व्हायला लागतं. त्यामुळे थोडंसं तेल मिक्स करायचं आहे. त्यानंतर चॉप केलेलं आलं आणि लसूण ह्याच्यामध्ये घातलेली आहे. पेस्ट घालू नका. चॉप केलेलं जे आलं आणि लसूण असतं ना, ते चायनीज पदार्थ किंवा पास्ता याच्यामध्ये एक ऑसम टेस्ट येतं, त्यामुळे तसेच घालायचे आहेत. कांदा चिरून मी घातलेला आहे. बारीक चिरायचा नाही आहे, असा क्यूबसारखा कांदा असला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता असं लालसर परतून घ्यायचं आहे. एकदम ट्रान्सल्युसंट किंवा ब्राउनिश करायचा अजिबात नाही आहे. ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत ना, ते थोडेसे असे क्रंची वाटले पाहिजेत. त्यानंतर मी चॉप केलेली शिमला मिरची घातलेली आहे, आपली नेहमीची ढोबळी मिरची. ती अशी क्यूब्समध्ये कट केलेली आहे. भाज्या थोड्याशा परतल्या जात आहेत, तोपर्यंत मी पास्ताही उकळायला ठेवलेला आहे. पाणी उकळलेलं असताना त्याच्यामध्ये पास्ता घालायचा आहे. पाणी उकळायच्या आधी जर पास्ता घातला ना, तर तो चिकट होऊ शकतो. त्यामुळे पाणी एकदम बॉईल व्हायला लागल्यानंतरच त्याच्यामध्ये पास्ता घालायचा आहे. आणि या प्रकारच्या पास्तामध्ये तेल वगैरे घालायची गरज पडत नाही, ते अजिबात चिकटत नाही. आता आपण पिंक सॉस तयार करायला घेऊया. त्यासाठी आपण व्हाईट सॉस आधी करायचा आहे. मी एका पॅनमध्ये घेतलेलं आहे बटर. शक्यतो नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे. त्यामध्ये मी घालते आहे चीज स्प्रेड, जे आपण नॉर्मली ब्रेडवर लावण्यासाठी वापरतो ते हे चीज स्प्रेड आहे. आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे, नाहीतर हे थोडंसं बर्न होऊ शकतं. तसं आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला फक्त थोडंसं टेम्परेचर त्याला द्यायचं आहे, जेणेकरून हे जे चीज स्प्रेड आहे ना, ते मेल्ट होईल आणि सॉससारखी कन्सिस्टन्सी आपल्याला देईल. त्यामुळे गॅसची फ्लेम लो करायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हाय वाटते, तर पॅन थोडासा गॅसवरनं उचलून घ्यायचा, पण त्याला हाय फ्लेम अजिबात लागली नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता ते चीज स्प्रेड असं थोडंसं पातळ झालं, मेल्ट झालं. लगोलग आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे दूध. फुल क्रीम मिल्क असेल तर उत्तम, नसेल तर नॉर्मल कोणतंही दूध तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. आणि हे आपल्याला चीजमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं, जेणेकरून त्याची अशी थिक कन्सिस्टन्सी, क्रीमी कन्सिस्टन्सी यायला लागेल. आणि आपल्याला हे अजून पातळ करायचं आहे, पण सगळं दूध एकत्र नाही घालायचं. ह्याची अशी प्लेन स्मूथ कन्सिस्टन्सी आल्यानंतरच त्याच्यामध्ये अजून दूध घालायचं आहे, जेणेकरून ते स्मूथ राहील, त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात होणार नाही. हे बघा, आता तुम्ही बघू शकता कशी अशी सॉसी कन्सिस्टन्सी त्याला आलेली आहे. आता तुम्ही याला पातळ करून घ्यायचं आहे. पातळ करणं गरजेचं आहे, कारण इतरही सॉसेस आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि जेव्हा आपण पास्ता घालू तेव्हा त्याला अजून दाटसरपणा येतो. त्यामुळे तुम्हाला आत्ता जरी वाटलं असेल की हा सॉस परफेक्ट आहे, पण ते तसं नाही, त्याला अजून थोडं पातळ करायचंच आहे आपल्याला. आता तुम्ही बघू शकता ही कन्सिस्टन्सी कशी आहे. यालाही आपण ढवळायचं आहे, थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून अंदाज येईल की ते किती थिक होत जातं आहे. हे बघा, आता ऑलमोस्ट हा व्हाईट सॉस तयार आहे. जर तुम्हाला व्हाईट सॉस बनवायचं असेल तर याच्यामध्येच तुम्ही फ्लेवर्स ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर पास्ता ॲड करू शकता. पण मग यासाठी तुम्हाला चीज जास्त लागेल आणि मेयोनीजही जास्त लागेल. तर इथे मी थोडंसं मेयोनीज घातलेलं आहे. जर तुम्हाला मेयोनीज टोटली स्किप करायचं असेल ना, तर तुम्हाला चीज सॉस जास्त घालायला लागेल, किंवा ते तुम्ही घरी पनीरपासूनही तयार करू शकता. तर त्याची एक सेपरेट रेसिपीही मी कधीतरी शेअर करायला नक्की ट्राय करेन, की अगदी स्क्रॅचपासून आपण व्हाईट सॉस कसे तयार करू शकतो. आता आपल्याला पिंक सॉस करायचा आहे. मग काय करायचं, गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये रेड चिली सॉस आणि टॉमॅटो केचप प्रमाण तुमच्या आवडीनुसार. जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर रेड चिली सॉस जास्त घालायचा, टँगी असा फ्लेवर आवडत असेल तर टोमॅटो केचप जास्त घालायचा. तर हे सगळं, आणि आपण रेडीमेड सॉसेसही वापरतो आहे, त्यामुळे तुमच्या चवीनुसार तुम्ही प्रमाण ॲडजस्ट करू शकता. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता किती छान रंग त्याला चाललेला आहे, असा पिंक ऑरेंजेस कलर. आणि गॅस का बंद करायचा, कारण चीज सॉस आपण दुधापासून तयार केलेला आहे आणि बाकीचे सॉस आपण घालतो ते टँगी असतात, आंबटसर असतात. मग दूध हे फाटू शकतं किंवा चीज पूर्णपणे कडल होऊ शकतं. तर ते होऊ नये म्हणून गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मग हे सगळे सॉसेस मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा, थोडा अजून ॲडिशनल मी टोमॅटो सॉस ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि आता या सॉसची अशी कन्सिस्टन्सी परफेक्ट आलेली आहे. याच्यापेक्षा दाटसर आपल्याला नको आहे, कारण पास्ता जेव्हा आपण टाकू तेव्हा पास्ता सगळं शोषून घेतो आणि त्यामुळे ते अजून दाटसर व्हायला लागतं. आता यामध्ये काय करायचं आहे, गॅसची फ्लेम ऑन करायची, लोवरच ठेवायचं आहे आणि हे फ्लेवर याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर हे काय आहेत, हे मिक्स हर्ब आहेत आणि चिली फ्लेक्स आहेत. नॉर्मली आपल्या घरामध्ये तरी डॉमिनोजबरोबर, पिझ्झाबरोबर आलेले जे सॅशे असतात ना, मिक्स हर्ब आणि चिली फ्लेक्सचे, तेही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. माझ्याकडे ही बॉटल नेहमी असते अशा पर्टिक्युलर कोणत्या तरी चायनीज किंवा पिझ्झा, पास्ता वगैरे अशा पदार्थांमध्ये मी हे वापरते.
आता हा सॉस तयार झालेला आहे. आपण जे व्हेजिटेबल्स रोस्ट करून ठेवलेले होते त्यामध्ये हा सॉस आपण घालायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त कन्सिस्टन्सी आहे त्याची. भाज्यांबरोबर एकदा हा सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे छान. आणि मग लगेचच आपण जो आपला बॉईल केलेला पास्ता होता ना तो यामध्ये घालायचा आहे. आणि एकदा हा सॉस रेडी झाल्यानंतर पास्ता घातल्यानंतर फार वेळ असं उकळवत वगैरे बसायचं नाही आहे. हे इन्स्टंटली रेडी होतं. लगेच पास्ता घालायचं आहे, थोडंसं मिक्स करायचं आहे, हलकी उकळी याला आणायची आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता की सॉस आणि पास्ता हे छान कवर होतं आहे, म्हणजे सगळा सॉस पास्ताला व्यवस्थित कवर होतो आहे. तर असं पाहिजे, एक्स्ट्रा खूप जास्त पास्ता घालायचा नाही, जेणेकरून नाहीतर मग काय होईल, तो सॉस पूर्ण शोषून घेईल, मग सॉसच दिसणार नाही. असंही नाही झालं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सॉस कमी पडतो आहे तर थोडेसे सॉसेस अजून ॲडिशनल करून तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. हे बघा, आता हे परफेक्ट तयार झालेलं आहे. आता फार ह्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करायची नाही. एक हलकीशी उकळी आल्यानंतर बंद करायचं, जेणेकरून फ्लेवर्स ॲब्झॉर्ब होतील. आणि लगेचच गरम गरम याला सर्व करायचं आहे. गार झाल्यानंतर हे अजिबात चांगलं लागणार नाही आहे. ह्याच्यासोबत तुम्ही बटर ब्रेड किंवा गार्लिक ब्रेडही सर्व करू शकता.